नमस्कार. राम राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरजनो, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं पदतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. हे रामा, तू माझा उद्धार कर. आज आपल्याला जे चरित्र पाहिजे, काल जसं आपण पाहिलं की प्रातस्मरणीय ज्या पंचकन्या आपण म्हणतो, वास्तविक त्या कन्या नाही आहेत, त्या विवाहित आहेत, हे काल मी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे आज आपण दोन राक्षस कुळाशी संपर्क साधणाऱ्या स्त्रिया बघणार आहोत. एक आहे मंदोदरी आणि दुसरी आहे तारा. आता मंदोदरी पट्टराणी होती आणि तारा वालीसारख्या श्रेष्ठ नरवीराची धूर्त राजकारणी, हेरगिरीची दृष्टी असणारी एक सुविद्य, सुसंस्कृत, सुलक्षणी आणि सुंदर अशी स्त्री होती. आता पहिलेच मी हे स्पष्ट सांगते की वाल्मिकीच्या रामायणामध्ये तारेबद्दल एक पॅरेग्राफ आहे फक्त आणि मंदोदरीबद्दल 1.5 पॅरेग्राफ आहे. मग आता तुमच्यासमोर 1 ते सव्वा तास बोलायचं म्हणजे हा जो आहे तो सगळा प्रतिभेचा विलास. आता व्यक्ती तितक्या प्रकृती. तुम्हाला कालच मी सांगितलं की जवळपास 360 भाषांमध्ये रामायण त्या लोकांनी लिहिलेली आहे. रामायण लिहिणारा माणूस हा बुद्धिमानच असतो, किंबहुना संस्कृतमध्ये पंडित त्यालाच म्हणतात जो लेखक असतो किंवा कवी असतो. मग आता हे रामायणातली मंदोदरी आणि तारा तुमच्यासमोर उभी करायची. वाल्मिकींनी काहीही सांगितलेलं नाही तरी अर्धा तास त्यांच्यावर बोलायचं म्हणजे आपण म्हणतो तशी तोंडची गोष्ट आहे का? वाचन करावंच लागतं ना काहीतरी. तर एकदा मी कुठेतरी असं प्रदर्शनाला गेली होती आणि तिथे मला इंद्रायणी सावकारांचं रावणायन नावाचं छोटंसं असं पुस्तक मिळालं. मी म्हटलं रामायण ऐकलंय बघ पुस्तकाचं नाव, पण रावणायन तर पहिल्यांदाच ऐकलंय, घेऊन तर बघ. कुतूहलापोटी ते पुस्तक घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या इंद्रायणी सावकारांनी जे काही तारेचं आणि मंदोदरीचं वर्णन केलं आहे त्या वर्णनाला मी रूप देण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न करतो. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की वाली आणि सहस्त्रार्जुन या दोघांनी रावणाचा पराभव केलेला आहे. आपल्याला जे माहिती आहे की रावण हा दशग्रंथी ब्राह्मण आहे. रावणाचा जन्म कसा झाला हे पण माहिती आहे की त्याची आई राक्षसी कुलातली आहे आणि वडील ऋषी कुलातले आहे. मग आपण जे म्हणतो ना जिनेटिक्स आपल्यात येतं, तसं या रावण, विभीषण, कुंभकर्ण आणि शूर्पणखा ह्या 4 मुलांमध्ये काही गुण आईचे, काही गुण वडिलांचे असे मिळालेले. आपण पाहिलं सत्व रज तम या 3 गुणांनी आपली प्रकृती बनलेली असते. मग आता तशी ही 4 भावंडं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. तर इतकं सुंदर वर्णन केलं आहे त्या इंद्रायणी सावकारांनी की त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकदा हा सहस्त्रार्जुन आहे, हा आपल्या सगळ्या लवाजमासकट, आपल्या बायका मुलांसकट, दासदासींसकट जलक्रीडा करायला गेला आणि गंगेला पूर आलेला होता आणि त्या पुरामध्ये ह्याच्या ज्या सगळ्या बायका होत्या, सगळ्या ज्या आलेल्या होत्या त्या बुडायला लागल्या एकदम. गंगेचा तुम्ही जर का काशीला गेला असाल तर आपल्याला माहिती आहे ठिकठिकाणी आजकाल बाण घातलेले असतात आणि केव्हा ते दरवाजे उघडतील आणि पूर येईल. मग त्याप्रमाणे पूर आला होता आणि त्यांनी पाहिलं या सहस्त्रार्जुनाच्या त्या ज्या सगळ्या राण्या होत्या त्या सगळ्या आरडाओरडी करायला लागल्या. तर सहस्त्रार्जुनांनी काय केलं की आपले बाहू पसरले आणि पूर अडवला. जरी अतिशयोक्तीचा वापर इथे लेखिकेने केला असला तरी पण आपल्याला असं म्हणता येईल की सहस्त्रार्जुनाला हे माहीत होतं. जलसंपत्ती, जलविभाग, जलनिरीक्षण त्याचं खूप होतं, म्हणून तो आपल्या लवाजमाला मागे घेऊन गेला. म्हणजे जिथे उथळ पाणी होतं, जिथे आपला राणी वसा आपण संरक्षित राखू शकू अशा ठिकाणी तो गेला. आता काय झालं, त्याच्या बाहूंमुळे ते गंगेचं पाणी अडवलं गेलं आणि या मंदोदरीच्या घरापर्यंत पोचलं. मंदोदरी ही मयाची कन्या आहे. मयासूर म्हणून जो आपण कौरव पांडवांच्या ह्याच्यात पाहिला की मयना आणि त्यांनी ते
महाल उभा केला होता, पाणी होतं, तिथे जमीन असायची, जमीन असायची, हे सगळं वर्णन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग त्याप्रमाणे या मंदोदरीच्या घरापर्यंत पाणी पोचलं आणि तिला तेव्हा तिचे वडील मयासूर जे होते ते दुसरीकडे बांधकामाला गेले होते आणि तिने आता ती एकटी राहणारी आईविना वाढलेली पोर, पण जंगलातमध्ये राहणारी, त्यामुळे ती सर्व प्रकारची संपन्न होती. आणि मग तिने आपल्या ह्याचा उत्तरीयाचा काचा बांधला आणि त्या कुरामध्ये उडी घेतली. त्याच वेळेला रावण तिथे आलेला. म्हणजे आपल्याला ही जी रामायणाची जी बीजं दिसतात ती रावणाची प्रकृती कशी दुष्ट प्रवृत्तीची होती ते त्यांनी पाहिलंय आणि रावणाने तिच्यावर झडप घातली. इतकी भोळी भाबडी असलेली ही मंदोदरी की हिच्या काही लक्षात आलं नाही की हा आपल्यावर झडप घालतोय, याचा अंतस्थ हेतू हा कुटील आहे. ती ओरडते इकडे एका बाजूला की अरे तू थांब, अजून थोडंसंच राहिलंय, मला काही पकडू नको, तू काही बुडणार नाही. बघा, म्हणजे स्त्रीनी इतकंही बावळट असू नये. आपल्याला एक सिक्स सेन्स दिलेला असतो, आपल्याला समजतं की आपल्याकडे पाहणारा जो पुरुष आहे तो कोणत्या दृष्टीने पाहतोय. पण आई विना वाढलेली पोर, एकटे वडील, त्यांच्या संपर्कात तिच्या जगाशी काही संपर्क नाही आहे. आणि हे मात्र त्या सहस्त्रार्जुनाने पाहिलं. तो तिथला राजा होता. त्याच्या लक्षात आलं, आपल्याला माहिती आहे की सगळे पूर्वी काळचे जे राजे होते ते अतिशय नीती संपन्न होते. आणि त्याच्या लक्षात आल्याबरोबर तो तिकडून गेला आणि ज्याला आपण शुद्ध भाषेत म्हणतो तसं त्याने रावणाची गचांडी पकडली. रावण बेसावत होता. आता बघा, रावण दशबाहू आहे आणि हा सहस्त्रार्जुन आहे, याला हजारो बाहूंचं बळ याच्या ठिकाणी एकवटलेलं आहे. आणि मग काय झालं, यांनी पकडल्यावर ही मंदोदरी विचारते की तुम्ही याला का पकडलं? हा माझ्याकडे मदतीला येत होता, याला वाटलं मी बुडते म्हणून तो माझ्या मदतीला येत होते ना. हा सहस्रार्जुन म्हणतो, अगं मुली, तू किती भोळी आहेस ग, तुला जगाच्या व्यवहाराची काहीच कल्पना नाही. मी ओळखतो, मी राजा आहे, मी राज्य करतो. राजाला जे सहस्त्राक्ष म्हणतात त्याच्यापैकी माझे सगळे अक्ष काम करतात आहे आणि मी आता याला बंदिवान करणार आहे. मग ही जिला कुठल्याही राजनीतीचा संपर्क आलेला नसतो, पहिल्यांदाच ती पाहते, रावणाला पण पहिल्यांदा पाहते, सहस्रार्जुनाला पण पहिल्यांदा पाहते. हे दोघं कोण आहेत ते पण तिला माहीत नसतं. मग ती म्हणते, तुम्ही राजा आहात तर याला किती शिक्षा देणार? तर सहस्रार्जुन उत्तर येतो, जोवर माझ्या मनात येईल तोवर मी याला बंदिवासात घालेन. ती म्हणते नाही. बघा, मी तुम्हाला जे सांगितलं की रामायणातली कुठलीही स्त्री अबला नाही. ती आत्मनिष्ठ आहे, ती आत्मनिर्भर आहे, ती सशक्त आहे, तिचा स्वतःवर अत्यंतिक कोटीचा विश्वास आहे आणि म्हणून ती बोलू शकते. बघा, जेव्हा आपला अपराध नसतो तेव्हा आपण समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो आणि आपली एवढीशी जरी चूक असली तरी आपण मान खाली घालतो. मग त्याप्रमाणे हिने त्या सहस्त्रार्जुनाला उत्तर दिलेलं आहे की तू राजा आहेस म्हणून तुला वाटेल तसं वागशील का? माझ्या मते ह्या गृहस्थाचा काहीच अपराध नाही आहे, तुला असं वाटतंय. आणि असं ती म्हणते आणि मग ती ते पूरबीर प्रकरण होतं ते आपल्या ह्याच्याने म्हणतात. घरी गेल्यावर मयासुराला ती सगळी गोष्ट सांगते. तोवर तिच्या मनात जराही रावणाबद्दल प्रेमांकुर निर्माण झालेला नाही. केवळ आपल्याला त्यांनी मदत केली आणि आपल्याला केलेल्या मदतीमुळे हा बंदिवासात पडला, असं वर्णन आहे. आता इथे बघा, रावणाला आपल्याला जो शाप दिलेला आहे, वेदवतीने शाप दिला आणि मग रावणाने त्याच्यापुढे कुठल्याही स्त्रीवर बलात्कार केला नाही किंवा जबरदस्तीने तिला आणलेलं नाही. ह्या कथानकाची दुसरी बाजू मी सांगितलं की आपण जशा ज्या दृष्टीने पाहू, जसं कावीळ झालेल्याला सगळीकडे पिवळंच दिसतं, तसं ही जी होती मंदोदरी ही शुद्ध मनाची आहे, भोगळी बालिका आहे ती. आणि ती घरी येऊन वडिलांना सांगते की असं असं झालं, चला आपल्यामुळे तो जो कोणी होता दशानन याला अटक झालेली आहे आणि ती आपल्याला सोडवायला पाहिजे. तेव्हा तिचे वडील म्हणतात, नाही नाही, या फंदात काही आपण पडायचं नसतं, कारण ते राजे असतात. आपण म्हणतो ना की बॉस हा कधीच चुकत नाही, तसा तो राजा आहे, तो कधीच चुकीचा नाही, तू या भानगडीत पडू नको. ती म्हणते, नाही, माझ्यामुळे त्याला शिक्षा झालेली मला चालणार नाही. आणि त्या इंद्रायणी सावकारांच्या प्रतिभेची झेप ते असं म्हणतात की या मंदोदरीला स्पर्श केल्याबरोबर रावणाच्या मनातले सगळे जे काही कामविकार होतात ते नाहीसे होतात.
म्हणजे लेखिकेची प्रतिभाशक्ती आपल्याला इथे दिसते. एका घटनेला आपण कसं बदलवू शकतो आणि तो म्हणतो की हिचं पालन करावं, पोषण करावं, हिच्या संगतीत राहावं, ही इच्छा माझ्या ठिकाणी निर्माण झाली. मग पुढे असं रामायणामध्ये असा उल्लेख येतो की पुलस्त ऋषी जे असतात त्यांचा वैश्रव नावाचा जो मुलगा असतो म्हणजे रावणाचे वडील, हे सगळ्यांची मध्यस्थी करतात आणि मग ते सगळेजण या सहस्त्रार्जुनाकडे जातात आणि त्याला विनंती करतात. आता पुलस्त ऋषी एवढे मोठे, ते आल्याबरोबर राजा म्हणतो, त्यांना उत्थापन देतो, म्हणतो मुनी आपण कशाला आलात, मला सांगितलं असतं तर. मुनी म्हणतात असं नाही रे, तू काल ज्याला कोणाला अटक केली आहे ना तो जरा माझा नातू. हो का, बरं. त्याने तरी म्हणे मी याला विचारत होतो सारखं की तुझं नाव सांग का, हा बोलायला काही तयार. म्हणजे मानसिक आंदोलनं टिपण्यात वाल्मिकी अतिशय सिद्धहस्त आहे. ह्युमन सायकोलॉजीचा आजकाल खूप प्रचार करतात, पण या ह्युमन सायकोलॉजीचा उद्गम आपल्याला रामायणात वाल्मिकींनी ठिकठिकाणी केलेला दिसतो. आणि मग या सगळ्यांच्या विनंतीवरून रावणाला सोडण्यात येते. मग या मयासूर, ही मंदोदरी आणि रावण हे तिघजण त्या अरण्यामध्ये त्यांच्या आलेले. आणि मग हा रावण विचारतो त्याला की तुम्ही इतक्या ह्याच्यात, तो तिच्या प्रेमात पडलेला आहे आणि तो मयासुरांना विचारतो की तुम्ही कोण आहे. मग त्यांचं सगळं ते कथानक आलं आणि मग तो सांगतो की माझा एक मित्र होतो शंखासूर नावाचा, त्यांनी कन्याकामेष्टी यज्ञ केला. सगळे हे ग्रंथ का वाचायचे असतात, तर आपल्याला बरोबरची रामायणा वाचून पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि 4 मुलं मिळाली, बस एवढंच माहीत असतं. पण कन्याकामेष्टी यज्ञ त्याने का केला त्या शंखासुराने, तर त्याला 12 मुलं होती. पण आपण म्हणतो ना घरची शोभा मुलगी असते, तिची रुणझुणणारी पावलं. मग हा काय करतो, त्या मायासुराला म्हणतो की तू मला तुझी मंदोदरी दे, मला मुलगी हवी आहे. तो काही देत नाही. मग त्यांनी असं रंगवलं आहे, असा ओझरता उल्लेख आहे वाल्मिकी रामायणामध्ये की तो मंदोदरीला चोरून न्यायचा प्रयत्न करतो आणि हे मयासुराला समजतं आणि ते आपलं राज्यविद्या सोडून देतात आणि इकडे या वनामध्ये खांडववनामध्ये येऊन ते राहतात. असा वाल्मिकी रामायणामध्ये आलेला उल्लेख आहे. मग रावण तिथे येतो आणि मग म्हणतो, आता मयासुराच्या लक्षात आलं, जागरूक बापच होतो कारण त्याने एकाच वेळेला दोन्ही भूमिका वठवलेल्या असतात. ते मंदोदरीचे वडील पण असतात आणि आई पण असतात. आणि मग ते रावण म्हणतो की मला ही आवडली आहे आणि मी हिच्याशी लग्न करणार. मला वाल्मिकी रामायणातलं हे खूप आवडतं बा, ज्याच्या मनात जे येतं ते तो स्पष्ट बोलून टाकतो, आगा नाही, पिछा नाही, आडपडदा नाही, काही नाही, हो किंवा नाही, इस्पार्या उस्पार्या. मग त्याप्रमाणे ते मयासूर म्हणतात की नाही, माझ्या लेकीच्या भाग्यात लिहिलं आहे ती पट्टराणी होणार, पण तुला काय येत आहे रावणा. तोवर रावणाने फक्त वडिलांच्या जवळ राहून विद्या संपन्न केली असते आध्यात्मिक. तो शूर नसतो, तो वीर नसतो, त्याला शस्त्रास्त्रांची माहिती नसते आणि मयासूर याच गोष्टीवर अडून बसतो की माझी मुलगी पट्टराणी होणार आहे, पट्टराणी जी होणार तिचा राजा हा शूर वीर धीर मोठा सैन्य असलेला हवा, तुझ्याजवळ तर काहीच नाही, त्यामुळे मी तुला माझी मुलगी काही देणार. रावण मनाशी निश्चय करतो आणि म्हणतो हिमालयावर मी जाईन, आता तप करीन. मग त्याप्रमाणे तो तप करतो, शंकराला प्रसन्न करून घेतो. पुढचं ते सगळं कथानक तुम्हाला माहिती आहे की मला एकाच या तपाने हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे आणि तेव्हाच तो सगळं वर मागून घेतो. मग ब्रह्मदेव त्याला म्हणतात की नाही, तुला अमर्थ काही मला करता येणार नाही. तर मग ते सगळं तुम्हाला माहिती आहे, म्हणजे मानव नाही, वानर नाही, नर नाही, हे सगळ्याचे. आणि मग म्हणतो की ठीक आहे. मग तिथे या वाल्मिकींनी असं वर्णन केलं आहे की रावणाला तो म्हणजे अमृत ते प्यायला देत नाही, पण अमृताची कुपी देतो आणि ती कुपी रावणाच्या बेंबीत ठेवलेली असते. हे वाल्मिकींनी म्हटलेलं नाही, हे कंब रामायणामध्ये म्हटलेलं आहे. पण थोडक्यात काय की अमरत्वासाठी जे कोणते गुण असतात ते गुण रावणाने आपल्या प्रयत्नाने कष्ट करून मिळवलेले आहे. मग तो त्याची तपश्चर्या झाल्यावर मयासुराकडे येतो आणि त्याला म्हणतो, बघा हे एवढं मोठं राज्य आहे, हे एवढं मोठं सैन्य मला दिलेलं आहे, ब्रह्मदेवाने मला असा वर दिलेला आहे, आता तुमची मुलगी देणार, तू राजा होणार तर मला काय ऑब्जेक्शन आहे, असं ते म्हणतात. आणि त्याप्रमाणे ते इकडे आलेले आहेत. आता रावण इतका धूर्त आहे की तो असं म्हणतो की आपल्याला राज्य करायचं म्हणजे इतर राजांशी सुद्धा आपल्याला सलोखा करायला पाहिजे. तेव्हा त्याच्या सीमेच्या लगत किष्किंधा नगरीचा वाली हा राजा असतो
आणि वाली राजा असतो. तर ह्या वालींनी सुग्रीवानी आपल्याला माहिती आहे देवदानवांचं किंवा देवांचं कुणाशी युद्ध झालं की हे जे शूरवीर राजे असतात ते देवांच्या मदतीला जातात. आणि काल मी तुम्हाला याचा उल्लेख केला होता की वालीचं आणि सुग्रीवाचं संगोपन अहिल्याने केलेलं आहे. आपल्याच मुलांचा आपल्याला करायला कंटाळा येतो, काय मला एक सिरियल नाही पाहू देत असं म्हणून आपल्याला उठावं लागतं. आता ही अहिल्या की जी परित्यक्ता होती असं आपण म्हणतो, तिने या दोघांचं पालन पोषण केलं आहे. आणि साधं नाही, एक सूर्यपुत्र आहे आणि एक इंद्रपुत्र आहे. हे दोघंही दिसायला खूप सारखे असतात. वाली बलाढ्य असतो आणि त्याप्रमाणे तारा ही पण एका अप्सरेची मुलगी आहे. आणि जेव्हा समुद्रमंथन होतं त्याच्यातून वेगवेगळे रत्न बाहेर पडतात, आपल्याला माहिती आहे 14 रत्न बाहेर पडतात. त्याच्या अगोदर एका वेदामध्ये, मला त्या वेदाचं नाव आत्ता आठवत नाही आहे, तर एका वेदामध्ये असं वर्णन केलं आहे की वासुकीला जेव्हा घुसळण म्हणजे पर्वत आणि वासुकीला जेव्हा घेतात तेव्हा ते रवी काही हलत नाही, त्याचं घुसळण काही होत नसतं. तर इंद्राच्या मनात येतं की नाही वाली खूप बलवान आहे आणि त्याला जर का घेतलं, त्याची जर का मदत झाली तर आपण हे घुसळण करू शकतो. आणि त्याप्रमाणे ते वालीला विनंती करतात आणि दैवकार्य करण्यासाठी वाली त्यांच्या मदतीला जातो. वाली जातो म्हणून सुग्रीव जातो, कारण दोघंजणं भाऊ बरोबर वाढलेले असतात. आणि मग त्याप्रमाणे त्या याच्यातून रत्न बाहेर पडतात आणि त्याप्रमाणे या सगळ्या अक्षरा रंभा उर्वशी मेनका या सगळ्या त्याच्यातून बाहेर पडतात. आणि मग वालीने मदत केली म्हणून इंद्रदेव त्याला विचारतात की तुला काय पाहिजे. तारा पाहिल्यावर वालीला खूप आवडलेली असते, सुग्रीवाला पण आवडते. बघा, कुठे मौन धारण करायचं आणि कुठे मौन धारण करायचं नाही ह्याचा निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे. वाली पटकन म्हणतो की मला ही आवडली, माझं लग्न झालेलं नाही, ती मला देऊन टाक, झालं घेऊन जा. मग सुग्रीवाला विचारतो तुला याच्यातली कोण आवडली. सुग्रीवाला पण तारा आवडलेली असते, पण वाली मोठा भाऊ बोलला, आता आपण काय बोलणार, म्हणून तो म्हणतो की ठीक आहे ही रुमा मला चालेल. आणि असं करून दोघंजणं आपल्या किष्किंधा नगरीत जातात. त्याच वेळेला रावणाचं आणि मंदोदरीचं पण लग्न होणार असतं, म्हणजे मयासुराने मान्यता दिलेली असते. इकडे वाली आणि तारेचं लग्न होतं, इकडे रुमा आणि सुग्रीवाचं लग्न होतं. सगळ्यांची आपापली राज्य चांगली चाललेली असतात आणि रावणाची आकांक्षा वाढत असते. मग रावण तिला मंदोदरीला सांगतो, हे याच्यातलं आहे कंबरामायणातलं. मग रावण तिला म्हणतो की हे बघ मंदोदरी, तू जरी माझ्याशी लग्न करते आहेस, मला तू आवडली, तुला मी आवडलो, आता आपलं लग्न होणार आहे, तरी माझी कीर्ती म्हणजे दुष्कीर्ती म्हणायचं होतं त्याला, माझी दुष्कीर्ती तुझ्या कानावर पडलीच असेल. तर ती म्हणते हो पडली ना, पण हे बघ रावणा, मला तुला हे म्हणायचं आहे की आत्तापर्यंत झालं गेलं ठीक आहे, पण ह्याच्या पुढे तू मला वचन दे की तू माझ्याशी एकनिष्ठ राहशील. आणि रामायण काळपासून चालत आलेली पद्धत आजही आहे. मी तुम्हाला सांगते, माझी मुलगी डॉक्टर आहे, फर्स्ट इयरला ती आपल्या गव्हर्नमेंट विजय मेडिकल कॉलेजमध्ये शिकवते. दरवर्षी सांगते की अरे मम्मी तुला काय सांगू म्हणे, मुली जेव्हा नवीन ॲडमिशन घेतात ना तेव्हा कोवळ्या काकड्या असतात म्हणे, आणि एक सेशन होते इतक्या वाईट मार्गाला लागतात की त्या मुलीची बाई कधी झाली हे आम्हाला नजरेने ओळखलं. आज वर्षानुवर्ष जेव्हा ती डॉक्टर म्हणून उभी राहून शिकवते तेव्हा मुलीची बाई कशी होते हे ओळखायला त्यांना तर पूर्ण शरीरशास्त्र माहीत असतं. मंदोदरीचा मोठेपणा इथे आहे. मंदोदरीकडे पाहून रावणाच्या मनातल्या सगळ्या वैषयिक भावना नष्ट झालेल्या होत्या आणि आपल्यावर जो पगडा पडलेला आहे की सीतेची अभिलाषा रावणाला निर्माण झाली म्हणून त्याने सीतेचं हरण केलं, तर हे अजिबात नाही आहे. वाल्मिकींनी म्हटलेलं आहे की शूर्पणखेच्या सुडाचा बदला घेण्यासाठी त्यांनी सीतेला आणलेलं आहे पळवून. ते पुढे शूर्पणखेच्या ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलं. आणि याप्रमाणे रावण मंदोदरीला वचन देतो, कारण म्हणतो की एवढं समजून घेणार पती पत्नींचे विचार जिथे एकरूप होतात ते दोघं जण त्याला जेव्हा सांभाळतात. मध्यंतरी आपल्याकडे ते घर मसा नुसत्या भिंती वगैरे होतं ना, तसं त्याच्यात एक ओळ होती, एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. ते इथे मंदोदरीने केलेलं आहे की रावणाशी आपण बोलून चालून लग्न केलेलं आहे, आता याच्या पुढे रावण असा वागणार नाही, कुणावरही बलात्कार करणार नाही, जोड जबरदस्ती करणार नाही.
हा तिला वचन देतो आणि त्यांचा संसार सुखाचा चालू. आता इकडे काय होतं, आता तारेचं वर्णन करताना आपल्याला बघायचं आहे वालीचा वध होतो ना. काल आपण पाहिलं की शबरी त्यांना सांगते की तू ऋषभ पर्वताच्या ह्याने जा, तिथे तुझा प्रवास सुफल आणि सफल होणार आहे. त्याप्रमाणे सुग्रीवाशी मैत्री करायची, ते सगळं कथानक माहिती आहे, त्याच्यात मी जात नाही. मग काय होतं, वालीचा वध होतो असं सुग्रीवाला वाटतं. त्या गुहेतून रक्ताचे पाट बाहेर येतात, तो येतो आणि तारेला आपली पट्ट राणी बनतो. त्या काळची त्या संस्कृतीची प्रघातच होता. आपल्याकडे नाही का संस्कृतमध्ये सुभाषित आहे की कुमारपणामध्ये आपले वडील मुलीचं रक्षण करतात, नंतर पती करतो आणि म्हातारपणे पुत्र करतो. म्हणून म्हटलं काय नाही स्त्रियं स्वातंत्र्यम अर्हती, त्याप्रमाणे हे झालेलं आहे. तारा आपली त्या काळच्या रीतिरिवाजाप्रमाणे वालीची पत्नी होते. पतिव्रता कोणाला म्हणतात की वालीची पत्नी असताना वालीचा मृत्यू झाला आहे म्हणून स्वसंरक्षणासाठी ती सुग्रीवाला पती म्हणून मानते आणि ती सुग्रीवाजवळ राहते. आणि मग काही दिवसांनी पुन्हा वाली परत येतो. आपल्याला माहिती आहे सुग्रीवाला म्हणतो की तू माझा भाऊ आहे, मी काही तुझा वध करणार नाही, आणि पुन्हा ती वालीशी राहते. तर आपल्या पतीच्या हिताचं रक्षण करणं त्याला पतिव्रता असं म्हणतात, अशी पूर्ण व्याख्या वाल्मिकी रामायणामध्ये लिहिली आहे. आणि त्याप्रमाणे मंदोदरी जेव्हा हिच्याकडे तेव्हा वालीचं आणि रावणाचं सख्य होतं आणि मग हे समजलेलं आहे रावणाला शूर्पणखेकडून की 2 मानवपुत्र इथे या दंडकारण्यात आलेले आहेत आणि मग त्यांनी सीतेला पळवून आणलेलं असतं. तेव्हा वालीची आणि अहिरावण महिरावण यांची मदत मागण्यासाठी पुष्पक विमानात तो मंदोदरीला घेऊन तिथे आलेला असतो. आणि तिथे आल्यावर त्याला असं समजतं की कपटाने वालीचा वध झालेला आहे. मग मंदोदरीला रावण म्हणतो की तू इथेच थांब, तोवर मी अहिरावण महिरावण यांच्याकडे जाऊन येतो, मला काही या शोकपूर नगरीमध्ये यायची इच्छा नाही. मंदोदरीची आणि तारेची भेट होते आणि मग तारा मंदोदरींचं जसं एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीजवळ आपल्या मनातलं सगळं मोकळं करते, आजकाल नाही करत. बरं तुम्ही कसे आम्ही कसे, आम्ही ठीक तुम्ही ठीक, झाकली मूठ ठेवतात. ती मैत्रीण नसतेच, ती फेसबुकची मैत्री असते. पूर्वीच्या काळची अशी मैत्री नव्हती. मग तारा मंदोदरी आणि तारा यांचं संभाषण होतं. मग ती विचारते का गं रावणाने तुला जे काय दिलं ते बरोबर आहे का. तेव्हा मंदोदरी म्हणते की अगं सगळं जरी बरोबर असलं ना तरी महाराज काय करतात की त्यांच्या बेंबीच्या जवळ जेव्हा मी जाते तेव्हा ते मला हात नाही नव्हते. बाकी सगळीकडे त्यांचं माझं प्रेम आहे, बाकी ते मला कुठेच अडकाठी करत नाही. पण त्यांनी मला एकदा दरडावून सांगितलं आहे आणि त्या वाल्मिकी रामायणामध्ये असं वर्णन केलेलं आहे की त्याचा जो पट्टा असतो त्याच्यावर त्या नाभीवर त्याने एक पदक ठेवलेलं असतं आणि तो जाता येता चाचपडून पाहत असतो. मग त्यांच्या सगळ्या गोष्टी झाल्यावरती म्हणते की आता पुन्हा सुग्रीवाने मला म्हटलं ये राहा, मला काही त्याच्यामध्ये आता हे नाही, पण आता नाईलाज असतं मला राहावं लागेल. मग तिथे त्यांनी असं वर्णन केलं आहे की हा जो अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी होता हा जो श्लोक आहे तो श्लोक एक ऋषी की ज्यांचं नाव त्यांनी इथे दिलेलं आहे, मी लिहिलं होतं त्यांचं नाव सांगते आता आठवलं ती. तर ती जी आहे ती असं म्हणते की आपण जायचं का, जसं आपण उदास झालो की एखाद्या देवळात जातो किंवा कोणत्या तरी सत्पुरुषात जातो किंवा सत्संगात जातो, त्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता आपण त्या ऋषींकडे जायचं का. आणि त्या दोघी जणी जातात आणि मग त्या ऋषींना गेल्याबरोबर ते ऋषी म्हणतात या पतिव्रतांनो प्रातस्मरणीय कन्यांनो या. तेव्हा तारा त्यांना प्रश्न विचारते, अंतस्थक असं त्या ऋषींचं नाव दिलं आहे आणि त्या ऋषींनी पंचकन्यामध्ये सावित्रीचा उल्लेख केला आहे. काल आपण पाहिलं कोणी म्हणतात हिचा उल्लेख केलेला आहे कुंतीचा. तर त्या अंतस्थक ऋषींना ती तारा विचारते की का हो अजूनही मी आहे का, कारण एकदा वाली एकदा सुग्रीव एकदा वाली असं माझ्या हातून घडलेलं आहे. तेव्हा ते अंतस्थक ऋषी पतिव्रतेची माहिती सांगतात की तू हे असं का केलं, परिस्थितीने तुला कारणीभूत, परिस्थिती त्याच्यासाठी कारणीभूत झाली होती आणि तू असं वागलेलं आहे, त्यामुळे तुझं पातिव्रत्य कुठेही ढळलेलं नाही आणि तू आहे. त्याच्यानंतर मंदोदरी रावण येतो परत त्याच्याबरोबर निघून जाते.
आणि मंदोदरीला ही तारा सांगत असते की असं असं झालेलं आहे आणि रामाने चूक कबूल केली. आपल्याला माहिती आहे ऋष्यमुख पर्वतावर ते 4 महिने राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर पावसाळा उलटून गेला आहे आणि सुग्रीव काहीच करत नाही. आता सुग्रीव कसा आहे, खाओ पिओ ऐश करो, चारवा कसं तत्वज्ञान तंतोतंत अंमलात आणणारा तो आहे. त्यामुळे तो आपल्या ऐशा आरामात डुबलेला असतो आणि तेव्हा लक्ष्मण येतो. आता ह्याच्यामध्ये ह्यांनी जे दुसरे जे रामायणकार असतात, त्रोटक म्हणून एकाने ज्यांनी रामायण लिहिलंय, तर त्या रामायणामध्ये असा उल्लेख केलाय की राम येतो आणि हिला म्हणतो, तारेला म्हणतो की आमच्याकडून चूक झाली दोघांना आम्ही, तर तिने रामाला सवाल केलेला आहे. ते मला खूप आवडलं की तू अयोध्येचा कुमार आहेस ना, विश्वामित्रांसारखे तुझे श्रेष्ठ गुरु आहेत ना, मग एवढे तुझे गुरु असताना तू एवढा रघुकुलाची कीर्ती सांगणारा, तुझ्या अंगामध्ये एवढा विवेक नाही की त्या सुग्रीवाने तुला सांगितलं की हा माझा शत्रू आहे आणि तू त्याला मारलंस. बघा हे धैर्य त्या तारेजवळ आहे की रामाला ज्याला सगळेजण आणि तिच्या कानावर तो शबरीची आणि अहिल्याची गोष्ट आहे, अशील तू मोठा त्यांच्यासाठी, पण माझ्यासाठी तू कोण आहेस, माझ्या पतीचा वध करणार आहे. अंगदाला तू आज एकाकी पडलेला आहेस. आणि मग ती त्याला विचारते आणि ती रामाला आहो जावं म्हणत नाही, ती म्हणते माझ्या मताने मान देणारा एकच होता तो म्हणजे माझा पती, ज्याचा आता अग्निसंस्कार झालेला आहे. आणि मग रामराया तिच्याजवळ कबूल करतात की हो तारे, मला हे मान्य आहे की आम्ही याची शहनिशा करायला पाहिजे होती. तर श्रीपाद श्रीवल्लभांचं जे चरित्र आहे त्या चरित्रात मी एका अध्यायात असं वाचलेलं आहे की वालीला ही शक्ती सिद्धी प्राप्त होती. आपल्याकडे माहिती आहे की चांगल्या सिद्धी पण असतात आणि वाईट सिद्धी पण असतात. त्याप्रमाणे वालीला ही सिद्धी प्राप्त होती की वालीला उघडपणे जो आव्हान करेल युद्धाचं, त्या शत्रूची म्हणजे त्याच्या विपक्ष पक्षाची अर्ध बळ त्याला मिळेल. म्हणून वाली कोणाशीच कधीच अपराजित होत नव्हती, तो कायम जिंकायचा. आणि या शक्तीचा प्रत्यय ह्या काळातही आपल्याला येतो. आणि ही गोष्ट रामरायांना काही माहीत नव्हती आणि म्हणून रामाने त्यांना बाण मारलेलं. आता तुम्ही मला सांगा, एवढं मोठं रामाचं धनुष्य टणत्कार झाल्याशिवाय, आवाज झाल्याशिवाय बाण सुटेल का हो? एका ह्याच्यात त्यांनी 7 ताल वृक्षांना मारलेलं आहे. तर रामायणामध्ये वाल्मिकींनी जे वर्णन केलं आहे ते जास्त बुद्धीला पटणार आहे. धनुष्याचा आवाज झाल्याबरोबर वाली वळून पाहतो आणि वळून पाहिल्याबरोबर त्याच्या मर्माचा छेद केलेला आहे. म्हणजे रामावर वालीवधाचे जे असंख्य आक्षेप घेतले जातात, तो आक्षेप घेण्यासारखा प्रसंगच नाही आहे हा. रामाने त्याचा वध केला आहे. मग 4 महिन्यांनी ते जातात आणि मग ती ही म्हणते, सुग्रीव म्हणतो की तू आता पट्टराणी हो, महाराणी हो. ती म्हणते आता मला काही करायचं नाही. आणि मग ती लक्ष्मणाला जेव्हा जातो आणि लक्ष्मण तिला म्हणतो, सुग्रीवाला म्हणतो की ज्या मार्गाने वाली गेला तो मार्ग तुझ्यासाठी पण मोकळा आहे, हे तू लक्षात ठेव. आणि मग तेव्हा धूर्त असणारा सुग्रीव तारेला पाठवतो आणि तारा लक्ष्मणाला म्हणते आहे. आता एक बाण पाठवला, दुसरा बाण पाठवला, रक्तरंजित बाण पाठवले की म्हणे ते युद्धाचं त्यावेळच्या संकल्पना असतील त्याप्रमाणे 2 बाण गेलेले आहेत आणि तारेने ओळखलं आहे की आता आपल्यावर या किष्किंधेवर कोणाचं तरी आक्रमण होणार आहे. आणि तिसरा बाण जायच्या अगोदर तिथे ही तारा येते आणि म्हणते की मी कोण आहे, मी पट्टराणी नाही आहे, तर मी युवराज आहे. युवराज म्हणजे काय, उपशासक. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 1 नाही 2 वेळेने पुढच्या इलेक्शनला 4 संधी, त्याची हार सुटत नाही सत्तेची. पण तसं नव्हतं. अंगदाने नकार दिलेला आहे की मला युवराजपद नको आहे. ताराने म्हटलेलं आहे की मी युवराजपद घेणार कारण मला किष्किंधेचं रक्षण करायचं आहे, वालीने जाताना सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, धूर्त, राजकारणी, सजग, सौंदर्यवती, सुलक्षणी आणि सुशिक्षित अशी तारा लक्ष्मणाच्या समोर येते आणि सांगते की तुमच्या कार्याला प्रारंभ झालेला आहे. आणि तेव्हा ती लक्ष्मणाला म्हणते, बायको रामाची रावणाने पळव, नाककान तुम्ही कापलं, आम्ही तुमचा काय अपराध केला तर तुम्ही आमच्याशी लढायला आलेले आहेत. तर तो म्हणतो की तुमची अर्धी सेना येऊन मिळाली, आम्हाला सीतेची फक्त सोडवणूक करायची आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे.
रामायणातून आपल्याला काय शिकायचं तर आपल्याला युद्ध करून जे हवं ते जिंकायचं, पण स्वतःचं एवढंसं सुद्धा हानी न होऊ देता. राम अयोध्येतला, वाली किष्किंधेतला, रावण लंकेतला. युद्ध कुठे झालं? लंकेत झालं. हानी कोणाची झाली? लंकेची झाली. बेचिराग कोण झाले? लंकाधीश झाले. रामाला तसूभरही धक्का बसला नाही. आपण वेळे बांगलादेशच्या निर्मितीसाठी आपण त्यांना मदत केली नाही, त्या रोहिंग्यांची एक आपण अजून डोकेदुखी लावून घेतली आणि हिंदू आपले दबूनच राहिले. म्हणजे रामायण का वाचायचं तर तो धर्मग्रंथ जसा आहे तसा तो राजकारणासाठी सुद्धा आहे आणि व्यक्तिगत आयुष्यात माणसाने कसं सावधतेने वागायचं याचं सुद्धा मार्गदर्शन रामायणात जागोजागी मिळतं. पण ती बारीक नजर पाहिजे, आपल्याला तिथून वेचता आलं पाहिजे. मी जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा विवेक नावाचं जे एक पाक्षिक निघायचं, विवेक पाक्षिक अजूनही निघतं, पण त्याच्यावर एक कॅप्शन होतं बघा. पहिल्या 2 ओळी काही मी म्हणत नाही, दुसऱ्या 2 ओळी म्हणते, बकुलवा पारिजात सुगंधित ते आदरावे. ज्याला सुगंधाची आसक्ती सगळ्यांना असते, कोणाला बकुळीचा सुगंध आवडेल, कोणाला पारिजातकाचा आवडेल. म्हणजे एक सुकलं तरी सुगंध देतो आणि दुसरं जोवर टवटवीत आहे तोवर आपल्या नजाकतेने सुगंधासह तो देतो. मग त्याप्रमाणे ही तारा जी आहे ही खरी खरी पतिव्रता आहे. तिने युवराजपद स्वतःकडे घेतलेलं आहे आणि रामाच्या आणि लक्ष्मणाच्या कोपापासून किष्किंधेला वाचवलाय आणि चारीकडे आपले दूत पाठवलेले आहेत. आता दूत पाठवल्यानंतर आपल्याला असं दिसतं की शूर्पणखा जी आहे, आता तारा आणि मंदोदरी या दोघींचं वैशिष्ट्य सांगितलं. वेगळे पण मंदोदरीचं असं की अतिशय पराक्रमी पण वृत्तीने प्रवृत्त असणारा रावण त्याच्याकडून ती वचन देते की यापुढे कुठल्याही स्त्रीचा मी बलात्काराने उपभोग घेणार नाही. म्हणजे एक स्त्री काय करू शकते आपल्याला सुद्धा तिच्यासारखं वागता येतं. म्हणून मी काल विधान केलं की ज्या घरात स्त्री असते त्या घरातल्या पुरुषाला राम व्हावंच लागतं. पण आपल्याला सीता कुठे व्हायचं आहे? आपल्याला तर सगळ्या सुखसोयी हव्या आणि सुखसोयी या अशा हाव असतात की एकातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसरं हे निर्माणच होत जातं. कुठे थांबायचं हे ज्याला समजतं तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे मंदोदरीने रावणाला खूपसं जागेवर आणण्याचं काम केलं आहे. जे संस्कार रावणावर त्याच्या आईने करायला पाहिजे होते जे तिने केले नाही आणि वैश्रव हे मुनी होते त्यांनी कधीच संसाराकडे लक्ष दिलं नाही. म्हणून रावण एवढा शिकला सवरलेला दशग्रंथी ब्राह्मण असून सुद्धा मातृकुलातले संस्कार त्याच्यात कुठेतरी उभारून यायचे आणि तो त्यावेळेला त्या क्षणाला विवेकहीन व्हायचा. पण तारा पूर्ण पतिव्रता असल्यामुळे तिने युवराजपदाचा स्वीकार करून किष्किंधेचे रक्षण करण्यासाठी रामलक्ष्मणांना मदत करायला सुरुवात केली आहे. आणि तिने वालीला पहिल्यांदाच सांगितलं होतं की तुम्ही याच्याशी लढायला जाऊ नका, पण एक विधान आहे, आपण सगळ्याजणी बायका आहोत, आपल्याला माहिती आहे ऐकेल तो नवरा कसला आणि बायको होती तर मुळीच ऐकायचं, तिला तर काही समजतच नसतं. खूप 99% घरांमधून हेच असतं. एखादा आपण काही सांगायला गेलो की असं करू नका, नाही पटत. मग तारा आणि वाली तरी याला अपवाद कसे असणार? तारा हेर आहे, तिने वालीला सांगितलं आहे की नाही बरं कोणीतरी अयोध्येतले 2 कुमार आलेत आणि त्यांची मदत सुग्रीवाला आहे आणि त्यांच्या भरोशावर तो तुम्हाला वनवाचं आव्हान देतोय, तुम्ही जाऊ नका. वालीला आत्मविश्वास असतो, जास्त अहंकार, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तो जातो आणि पुढे वालीचा मृत्यू होतो. इथपर्यंतचं कथानक वाली, तारा, मंदोदरी आणि रावण यांच्याशी निगडित आहे. आता आपल्याला पाहिजे शूर्पणखा. आता पुन्हा आपण मागे जाऊया. हिमालयात रावण जातो, तपश्चर्या करतो, सगळ्या विद्या मिळतात, शस्त्र मिळतात, अस्त्र मिळतात, ती कशी चालवायची हे मिळतात आणि त्याचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी तो दरवेळेला कुणावर तरी स्वारी करतो. आणि रावणाचं ते अफाट अचाट शक्ती बळ सगळं पाहून राजे लोक माघार घेतात आणि तिथली संपत्ती लुटून आणायची हे रावणाचा नित्याचा व्यवहार होतो. जसं लहान मुलं नाही एक खेळ खेळतात, कंटाळा आला की दुसरीकडे वळतात, तसं रावणाने काही दिवस राहायचं. लंका ही उपभोग नगरी आहे, उपभोगाचा कंटाळा आला की रावणाने स्वारीवर जायचं. हे मंदोदरीला पक्क ठाऊक झालेलं आहे
आणि अशा ह्याच्यात असणारी ती शूर्पणखा. एकदा रावण आपल्या अशाच एका ठिकाणी स्वारीला जातो आणि तेव्हा हिनी शूर्पणखेने असं म्हटलंय, शूर्पणखेच्या नवऱ्याचं नाव विद्युतजिह्व दिलंय. ती म्हणते की तू याला काही बरोबर नकोस. शूर्पणखा अतिशय सुंदर आहे. वाल्मिकी रामायणामध्ये तिला स्वरूपनखा असं नाव दिलेलं आहे. आणि स्वरूपनखा असणारी ती काही कालाने बेभान होते, म्हणून तिला शूर्पणखा हे म्हणायला लागतं. स्वरूप आणि नखा, नखांचं नाही का आजकाल आपण त्यांनी आर्ट वगैरे करतो, तशी ती स्वरूपनखा हे तिचं नाव आहे. आणि मग त्याप्रमाणे ती जाते आणि म्हणते, तिचा विद्युतजिह्व हा तिचा पती मेलेला आहे. आणि मग रावणाच्या हातून ती चूक झाली, कारण ही म्हणत असते की तू काही त्याला नेऊ नको, पण रावण म्हणतो नाही नुसतं इथे बसायचं का, ऐशाराम करायचं का, माझ्याबरोबर त्याला यावंच लागेल, मी त्याला सेनापती केलेला आहे आणि तू चल. आणि त्याप्रमाणे तो विद्युतजिह्व त्या लढाईमध्ये मारला. ही अतिशय आता ही जी सगळी प्रतीकं आहेत ना आपली, शूर्पणखा हे कामवासनेचं प्रतीक आहे. आपल्याकडे जे षड्रिपू असतात त्याच्यातले काम आहे, आणि काम आला की क्रोध येतो, आणि क्रोध आला की पुढे सगळे ते उरलेले सगळे त्यांच्याबरोबर लाईनीनीच येतात. मग आता त्याप्रमाणे हिला विद्युतजिह्व मेलेला आहे म्हणून रावण काय करतो, तिला 14 सहस्त्र सेना देऊन टाकतो आणि म्हणतो तू दंडकारण्याची राणी झालीस, तू तिथे जा. कारण रावणालाही ती भयानक त्रास देत असते, सारखं मला पाहिजे, कोणीतरी पाहिजे. आणि मग तिला ते राम लक्ष्मण दिसल्याबरोबर ती त्यांच्याकडे जाते आणि बेश्रमपणाने म्हणते रामाला की तू मला आवडलेला आहेस आणि तू माझा पती. आता बघा, स्त्रीच्या सुद्धा मर्यादा असतात, सौंदर्याचे सुद्धा 2 प्रकार असतात. आता जसं आमच्या वराडामध्ये त्या उभ्याच्या महालक्ष्मी असतात, कोकणस्थानमध्ये जशा खड्याच्या असतात तशा महालक्ष्मी असतात. आणि त्याच्यातली जी ज्येष्ठा असते ती घरच्या कर्त्या बाईसारखी असते, नेहमी दिसते. मग आपण काय म्हणतो आहोत, त्या बाईचं सौंदर्य कसं आहे, हो महालक्ष्मीसारखं. आणि हिचं सौंदर्य कसं आहे, उथळ. तसं ही उथळ सौंदर्याने कामवासनेने बरबटलेली ही रामाकडे जाते आणि रामाला म्हणते, रामावर विश्वामित्र ऋषींचे सुसंस्कार झालेले आहेत. संस्कार हे कोणत्याही वर्गात मुलांना पाठवत नसतात. आपल्या घरी आपण त्यांच्यासमोर कसं वागतो त्याच्यावर संस्कार अवलंबून असतात. याचा अनुभव प्रत्येकाला येतो. दरवर्षी आपल्याकडे घरोघर पुण्यात तर सगळ्यांकडेच बसवतात, गणपती बसतात. घरचा नुकताच बोलायला लागणारा नातू 10व्या दिवशी त्याला गणपतीची आरती येते. जरी त्याचे उच्चार बोबडे असले तरी श्रवणेंद्रिय त्याचे इतके तीक्ष्ण असतात की त्याला बरोबर तो बोबड्या बोलात का होईना आपण पूर्ण आरती म्हणतो. मग तसे संस्कार वाल्मिकी मुनींनी रामावर केलेले. आणि इथे तो राम त्याला म्हणतो की माझं तर लग्न झालेलं आहे, माझ्या बाजूला ही सीता माझी पत्नी आहे, पण हा जो माझा भाऊ आहे याचं लग्न झालेलं नाही आणि हा कुमार आहे. बघा, काल आपण जसं पाहिलं नरवा कुंजरो किंवा औषध न लगे मजला किंवा मज्जा रहा शाकुंदल लावण्य, तोच इथे कुमारचा अर्थ आहे. रामाने लक्ष्मणाला कुमार या शब्दाचा वापर करून हिंट दिलेली आहे की ही जी अशी कामवासनेने आलेली स्त्री आहे, या स्त्रीचा तू वध कर. आता वध तर हा निषिद्ध आहे, स्त्रीला तर मारू नये. मग कुमार आहे, मग लक्ष्मण काय करतो, तिचं नाक आणि कान कापतो. आपल्याकडे मराठीत म्हण आहे, बरं झालं नाकावर पडली, नाक ठेचलं म्हणतो नाही आपण. मग ते कसं आहे की सौंदर्याचं लक्षण नाकच गेलं की किती भयानक दिसेल. आणि नाक कान कापलेली ती तिच्या विद्रुपतेपेक्षा, कारण ती राक्षस होती, मायावी शक्ती त्यांच्याकडे होते, तर ती काय नाक कान आपलं पुन्हा करू नव्हती शकत का? काय शस्त्रक्रिया करते, ज्याच्याकडे पुष्पक विमान होतं त्या काळी तो काय देवांच्या यांना बोलवून आपल्या बहिणीला ठीकठाक नव्हता, पण ते ज्वलंत लक्षण होतं. जसं द्रौपदीने आपले केस मोकळे सोडले आणि भीमाने प्रतिज्ञा केली होती की दुर्योधनाच्या रक्ताने मी हिची वेणी बांधीन, तसं ते तिने आपल्या अपमानाचं प्रतीक. नमस्कार.